नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की लोकांनी ज्या फंडमध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत, असे मार्केटमध्ये असलेले टॉपचे फंड ज्यामध्ये लोकांची इन्व्हेस्टमेंट सगळ्यात जास्त आहे, ते फंड गेल्या 6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये कशाप्रकारे रिटर्न्स देतात आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. सुरुवात करूयात लार्ज कॅप फंडपासून, ज्यामध्ये आहे ICICIचा ब्ल्यू चिप फंड, ज्यामध्ये 63,000 करोड रुपये लोकांची इन्व्हेस्टमेंट आहे. आणि हा फंड गेल्या 6 महिन्यामध्ये -11% रिटर्न देतोय, वर्षभरामध्ये 2% रिटर्न देतोय, 5 वर्षामध्ये 18, 10 वर्षामध्ये 12 आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला आहे तेव्हापासून याने 14% रिटर्न दिलेले आहेत. यानंतरचा फंड आहे SBIचा ब्ल्यू चिप फंड. यामध्ये पण जवळपास 49,000 करोड रुपये लोकांनी इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि हा फंडसुद्धा गेल्या 6 महिन्यामध्ये -11% आहे, वर्षभरामध्ये रिटर्न देतोय 4.78%. यानंतरचा फंड आहे मिरे असेट लार्ज कॅप फंड. या फंडमध्ये 37,000 करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे लोकांची आणि हा फंड -12% रिटर्न देतोय. HDFCचा लार्ज कॅप फंड 35,000 करोड रुपये इन्व्हेस्ट असलेला हा फंड आहे आणि हा फंडसुद्धा रिटर्न देतोय -12.92%, म्हणजे जवळपास -13% रिटर्न हा फंड देतोय. यानंतर आहे निपॉनचा लार्ज कॅप फंड, ज्यामध्ये 35,000 करोड रुपयाची लोकांची इन्व्हेस्टमेंट आहे आणि हा फंडसुद्धा -12% रिटर्न देतोय. ओव्हरऑल परफॉर्मन्स जर तुम्ही पाहिलात तर याच कॅटेगरीमधले इतर जे फंड आहेत ते -13% रिटर्न देत आहेत 6 महिन्यामध्ये आणि एका वर्षामध्ये फक्त 1% रिटर्न देत आहेत, 5 वर्षामध्ये 14, 10 वर्षामध्ये 10 आणि जेव्हापासून हे फंड मार्केटमध्ये आले तेव्हापासून यांनी 12% रिटर्न दिलेले आहेत. म्हणजे असं नाही आहे की मार्केटमध्ये तुम्हीच इन्व्हेस्ट केलेले फंड डाऊनमध्ये आहेत. मार्केटमध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट असलेले फंडसुद्धा गेल्या 6 महिन्यापासून डाऊनच चालू आहेत. त्यामुळे असं नाही आहे की तुमचेच फंड फक्त मायनस रिटर्न देतात, इतर लोकांचे फंडसुद्धा मायनसमध्येच रिटर्न देतात. आणि याला कारण आहे की गेल्या 6 महिन्यापासून मार्केट कंटिन्युअसली खाली आहे आणि त्यामुळे एका वर्षाचे जे रिटर्न्स आपल्याला मिळाले होते ते सुद्धा याने खाऊन टाकलेले आहेत. म्हणूनच तुम्हाला गेल्या वर्षभराचे रिटर्न्स फक्त 2-3%च पाहायला मिळत आहेत, कारण की गेल्या 6 महिन्यामध्ये मायनसमध्ये रिटर्न आल्यामुळे इथे याचा परिणाम वर्षभराच्या रिटर्न्सवरती सुद्धा झालेला आहे. यानंतरचा फंड टाईप आहे लार्ज अँड मिड कॅप फंड, ज्यामध्ये मिरे असेट लार्ज कॅप फंडमध्ये लोकांची सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट आहे, ती आहे 36,000 करोड रुपये आणि हा फंड -17% रिटर्न देतो आहे. म्हणजे सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट असलेला जो फंड आहे तो -17% रिटर्न देतो आहे लार्ज अँड मिड कॅप कॅटेगरीमधला. यानंतरचा फंड आहे SBIचा लार्ज अँड मिड कॅप फंड. 28,000 करोड इन्व्हेस्टमेंट असलेला फंड आहे आणि तो -11% रिटर्न देतो आहे. त्यानंतर आहे कोटकचा इक्विटी अपॉर्च्युनिटी फंड, हा -15% रिटर्न देतो आहे. कॅनरा रिबोकोचा -15% रिटर्न देतो आहे. HDFC लार्ज कॅप मिड कॅप फंड -16% रिटर्न देतो आहे. तर ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं तर -15% रिटर्न गेल्या 6 महिन्यामध्ये या फंड्सने दिलेले आहे. आणि एका वर्षाचा परफॉर्मन्स जर तुम्ही पाहिलात तर इथे 5% आहे, 3% आहे, 5% आहे, इथे तर 0.81% आहेत. आणि सगळ्यात जास्त ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे ना, तो फंड -2% रिटर्न देतो आहे गेल्या वर्षभरात. यानंतरची कॅटेगरी पाहूयात मिड कॅप फंड. यामध्ये HDFC मिड कॅप अपॉर्च्युनिटी फंडमध्ये लोकांची इन्व्हेस्टमेंट आहे 77,900 करोड रुपये आणि हा फंड -13% रिटर्न देतो आहे. कोटकचा इमर्जिंग इक्विटी फंड -18% रिटर्न देतो आहे, -16% रिटर्न देतो आहे. ॲक्सिसचा मिड कॅप फंड -16% रिटर्न. मोतीलाल ओसवालचा मिड कॅप फंड -13% रिटर्न. आणि ओव्हरऑल जर रिटर्न्स तुम्ही पाहिले एका वर्षाचे तर 4, 3, 2 असेच पाहायला मिळतील. फक्त याला अपवाद आहे मोतीलाल ओसवालचा मिड कॅप फंड, जो एका वर्षामध्ये 16% रिटर्न देतो आहे. तर जर ओव्हरऑल तुम्ही परफॉर्मन्स पाहिला 6 महिन्यामध्ये तर मिड कॅप कॅटेगरीमध्ये सगळ्यात खराब रिटर्न्स आलेले आहेत, जे आहेत -18%. आणि ह्या 6 महिन्याच्या निगेटिव्ह रिटर्न्समुळे त्याचा इम्पॅक्ट आपल्या एका वर्षाच्या, 5 वर्षाच्या, 10 वर्षाच्या परफॉर्मन्सवरती सुद्धा पडलेला आहे. यानंतरची कॅटेगरी आहे स्मॉल कॅप फंड. यामध्ये निपॉन इंडियाचा स्मॉल कॅप फंडमध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट आहे 57,000 करोड रुपये आणि हा फंड -22% आहे. म्हणजे स्मॉल कॅप कॅटेगरीमधला सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट असलेला जो फंड आहे तो -22% आहे. म्हणजे विचार करा की स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये आणि मिड कॅप कॅटेगरीमधले हे जे फंड आहेत, ज्यामध्ये लोकांनी सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट केली आहेत, तेच फंड सगळ्यात कमी रिटर्न्स देतात आहेत, मायनसमध्ये सगळ्यात टॉपला आहेत. अशा फंड्समध्ये लोकांनी इन्व्हेस्टमेंट करून असं आत्ता त्यांना वाटत असेल की आपण लोकांबरोबर इन्व्हेस्टमेंट तर केली, टॉपच्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, पण त्यामध्ये आपल्याला रिटर्न्स मायनसमध्ये पाहायला मिळतात आहेत.
त्यानंतर आहे HDFC स्मॉल कॅप फंड, 31,000 करोड इन्व्हेस्टमेंट असलेला फंड, -19% रिटर्न देतो आहे. SBIचा स्मॉल कॅप फंड -19% रिटर्न देतो आहे. क्वांटचा स्मॉल कॅप फंड -22.74% रिटर्न देतो आहे. ॲक्सिसचा स्मॉल कॅप फंड -15% रिटर्न देतो आहे. आणि या कॅटेगरीमधले सुद्धा सगळेच्या सगळे फंड -20%च्या आसपास रिटर्न देतात. मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की स्मॉल कॅप कॅटेगरी आणि मिड कॅप कॅटेगरीमधले असलेले जे फंड आहेत ते सगळ्यात जास्त निगेटिव्ह रिटर्न्स देत आहेत. आणि एका वर्षाचे रिटर्न जरी तुम्ही पाहिले ते सुद्धा -1.79% आहेत. म्हणजे गेल्या 6 महिन्यामध्ये किंवा वर्षभरामध्ये सगळ्यात खराब रिटर्न देणारी जी कॅटेगरी आहे ती आहे मिड कॅप आणि स्मॉल कॅप कॅटेगरी. ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त रिटर्न्स मिळत होते त्याच कॅटेगरीजने आता सगळ्यात कमी रिटर्न्स दिलेले आहेत, मायनसमध्ये रिटर्न दिलेत. म्हणजे गेल्या 2 वर्षामध्ये जर तुम्ही या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल आणि जे काही तुम्हाला ॲप्रिसिएशन मिळालं असेल ते ॲप्रिसिएशन फक्त या 6 महिन्यामध्ये सगळंच्या सगळं खराब झालं असेल किंवा सगळंच्या सगळं गायब झालं असेल आणि आता तुम्ही पुन्हा तुमच्या ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंटवरती आला असेल. जेवढी इन्व्हेस्टमेंट केली असेल तेवढीच इन्व्हेस्टमेंट आता सध्या तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये दिसत असेल. आणि ज्यांनी कोणी गेल्या 6 महिन्यापूर्वी इन्व्हेस्टमेंट केली असेल अशा टाईपच्या फंड्समध्ये त्यांचा पोर्टफोलिओ तर -20% झालेला असेल, -20%. पण त्या लोकांनी घाबरून जायचं नाही आहे, कारण की ते जर आत्ता बाहेर पडले तर -20% होऊन बाहेर पडणार आहेत. म्हणजे जर तुम्ही 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट केली असतील अशा टाईपच्या फंड्समध्ये तर तुमची इन्व्हेस्टमेंट आता 80,000 रुपये राहिली असेल. आणि जर आता तुम्ही बाहेर पडलात तर तुम्हाला 20,000चा लॉस होऊ शकतो. आता जर तुमची SIP चालू असेल तर ती स्टॉप करू नका. उलट जर तुमच्याकडे थोडेफार पैसे असतील तर ते पैसे तुम्ही या फंड्समध्ये इन्व्हेस्ट करा. पुढे जाऊन हे फंड्स तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स देऊ शकतात. कारण की मायनसमध्ये बाहेर येण्याऐवजी जर आपण त्यामध्ये अजून ॲडिशनल इन्व्हेस्ट करत गेलो, कारण की आता युनिटची प्राईस खूप कमी झालेली असणार आहे आणि कमी झालेल्या युनिटच्या प्राईजमुळे आपल्याला जास्त युनिट्स परचेस करता येणार आहेत. या स्ट्रॅटेजी संबंधित ऑलरेडी एक व्हिडिओ मी HDFC मिड कॅप ऑपॉर्च्युनिटी फंडवरती बनवलेला आहे. जर तो तुम्ही पाहिला नसेल तर तो नक्की पहा. म्हणजे तुम्हाला समजेल की जेव्हा केव्हा मार्केट खाली असतं त्यावेळेस जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचे काय फायदे होतात. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. त्यानंतर येऊयात आपण मल्टीकॅप कॅटेगरीमधील फंडमध्ये, ज्यामध्ये निपॉनचा मल्टीकॅप कॅटेगरीमध्ये सगळ्यात जास्त लोकांची इन्व्हेस्टमेंट आहे आणि हाच फंड -15% रिटर्न देतो आहे. त्यानंतर आहे SBIचा मल्टीकॅप फंड -10% रिटर्न देतो आहे. HDFCचा मल्टीकॅप फंड -18% रिटर्न देतो आहे. कोटकचा मल्टीकॅप फंड -18%, ICICI प्रुडेन्शियलचा -14%. आपण हे 6 महिन्याचे परफॉर्मन्स बघतो आहे आणि 6 महिन्यामध्ये सगळेच्या सगळे मल्टीकॅप फंड्सने -16% रिटर्न दिलेले आहेत. -16 म्हणजे खूपच खराब रिटर्न्स या टाईपच्या फंड्सने दिलेले आहेत. आणि एका वर्षाचे रिटर्न जर तुम्ही पाहिल्यात तर फक्त 1% आहे, फक्त 1. आता असं नाही आहे ना की फक्त तुमचाच फंड मायनसमध्ये रिटर्न देतो आहे, सगळेच्या सगळेच फंड मायनसमध्ये रिटर्न देत आहेत. त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही आहे. मार्केट खाली गेलं तर कधी ना कधी वर येणार आहे आणि तुमची जी काही व्हॅल्यू आत्ता तुमची दिसत आहे फ्युचरमध्ये त्याच्या डबल व्हॅल्यू तुम्हाला पाहायला मिळेल. फक्त तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत राहायला पाहिजे. इन्व्हेस्टमेंट जर तुमची थांबली तर मात्र तुम्हाला लॉस होण्याचे चान्सेस फ्युचरमध्ये सुद्धा खूप जास्त आहेत. यानंतरची कॅटेगरी आहे फ्लेक्झिकॅप फंड, ज्यामध्ये आहे पराग पारेख फ्लेक्झिकॅप फंड. या फंडशी रिलेटेड व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि जर तुम्ही याचे रिटर्न्स पाहिले तर सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट असलेला फंड -2% आहे फक्त. म्हणजे गेल्या 6 महिन्यामध्ये फक्त -2% आहे. आपण या अगोदरच्या सगळ्या कॅटेगरीजमधले फंड पाहिले आणि सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट असलेले जे फंड आहेत मार्केटमध्ये त्या फंड्सने सुद्धा -10%, 20% रिटर्न्स दिलेले आहेत वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये. हा एकमेव फंड आहे की ज्याने -2% रिटर्न दिलेले आहेत. याच कॅटेगरीमधला इतर फंड पहा. HDFCचा फ्लेक्झिकॅप फंड -7% आहे. कोटकचा फ्लेक्झिकॅप फंड 13% मायनस आहे. UTIचा फ्लेक्झिकॅप फंड 11%, SBIचा फ्लेक्झिकॅप फंड 13% आणि याच कॅटेगरीमधले इतर जे फंड आहेत ते -15% आहे. म्हणजे इतर फंड जर 15% आहेत आणि याच कॅटेगरीमधला सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट असलेला फंड -2% आहे. म्हणजे याचा अर्थ हा फंड चांगलेच रिटर्न्स देतो आहे. आणि जर तुम्ही एका वर्षाचे रिटर्न्स पाहिले याच्यामध्ये तर 11% रिटर्न हा फंड देतो आहे. आणि इतर जे फंड आहेत टॉप 5 वाले ते पहा, 1%, 7%, 3%, 9% असे रिटर्न्स देतो आहे. आणि ओव्हरऑल रिटर्नसुद्धा ह्या फंडने खूप चांगले दिलेले आहेत. अशा प्रकारे मार्केटमध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट असलेले फंडसुद्धा -10%, -15%, -20%, -18% रिटर्न्स देतात आहेत. त्या मार्केटमध्ये सगळ्याच लोकांचे फंड्स आता मायनस रिटर्न्सच देत आहेत. त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही आहे. आपण जी काही आपली SIP आहे ती कंटिन्यू चालूच ठेवायची आहे.
इतर कोणत्याही गोष्टींवरती लक्ष द्यायचं नाही आहे आणि शक्यतो मार्केटशी रिलेटेड न्यूज वाचायच्या नाहीत, कारण की त्यामुळे काय होतं की आपण डिस्ट्रॅक्ट होतो आणि आपण आपला सतत त्या गोष्टीचा विचार करतो की अरे बापरे, आज 2% डाऊन झालो आहे, आज परत 3% डाऊन झालो आहे, आज 1% डाऊन झालो आहे. तर हा सतत आपण ते पाहिल्यामुळे आणि आपल्याला असं वाटेल की आता आपल्याला इन्व्हेस्टमेंट काढून घ्यायला हवी, कारण की जर अजून खाली गेलो तर आपली इन्व्हेस्टमेंट अजून खाली जाणार आहे. तर तसं न करता आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टेड राहायला पाहिजे, तरच तुम्हाला फ्युचरमध्ये चांगले रिटर्न्स मिळतील. आजच्या व्हिडिओमध्ये जे काही फंड्स मी तुम्हाला सांगितले त्यामध्ये माझं कोणत्याही प्रकारचं बाईंग किंवा सेलिंगचं रिकमेंडेशन नाही आहे. हा एक एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला व्हिडिओ आहे, ज्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न आहे की मार्केटमध्ये सगळेच्या सगळे फंड्स मायनसमध्येच आहेत. तुमचा एकट्याचा फंड मायनस नाही आहे, तर सर्व फंड्स मायनस आहेत. त्यामुळे घाबरून जायचं नाही आहे, इन्व्हेस्ट करत राहायचं आहे, तरच फ्युचरमध्ये आपल्याला त्यातून चांगले रिटर्न्स मिळतील. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.